जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बँकेचे व्यवहार हे आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. बऱ्याच कारणांसाठी आपण बँकेमध्ये जातो किंवा ऑनलाईन बँकिंग व्यवहार करतो आणि हे करत असताना बँकेकडून बऱ्याच सेवा आपल्यासाठी दिल्या जातात. या सेवांचा लाभ घेताना ग्राहक म्हणून कोणत्या गोष्टींची खबरदारी आपण घेतली पाहिजे, आपले अधिकार कोणते आहेत, कर्तव्य कोणती आहेत, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण माहिती करून घेणार आहोत. आणि हे सांगण्यासाठी ज्या तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलं त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत DG काळे सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर माजी मुख्य महाव्यवस्थापक RBI म्हणून आज आपल्याशी इथे बोलणार आहेत आणि आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती देणार आहेत. आजच्या आपल्या ज्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट कल्पना वटकर मॅडम. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत. विधी तज्ज्ञ म्हणून त्या आलेल्या आहेतच, पण त्याबरोबरीने आजचा जो आपला विषय आहे त्याच्या तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांचे अनुभव आणि माहिती आपल्याला त्या करून देणार आहेत. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या तज्ज्ञ आहेत वसुंधरा देवधर मॅडम. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत. मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधी म्हणून त्या आलेल्या असल्या तरी या क्षेत्रातला त्यांचा अनुभव सुद्धा खूप मोठा आहे. आणि आज हे तीनही तज्ज्ञ आपल्याला बँकिंग, आपण ग्राहक म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घेणार आहोत हे सगळं खूप सविस्तर सांगणार आहेत. पुन्हा एकदा स्वागत करते तिघांचंही. बऱ्याचदा होतं असं की बँकिंग म्हटल्यानंतर त्याच्यात वापरले जाणारे शब्द, बँक, तिथे गेल्यानंतर आपला पैसा, या सगळ्या गोष्टींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना काही वेळेला भीती वाटू शकते की आपल्याकडून काही चुकणार तर नाही ना, कारण सगळा प्रश्न पैशांशी असतो. तर मला टास्क तिन्ही तुम्ही जण इथे आलात ते सगळं सोपं करून सांगणार आहात की घाबरण्याची काही गरज नाही आहे. काही गोष्टींची खबरदारी घेतली तर हे व्यवहार खूप सहज आपण करू शकतो. काळे सर, तुमच्यापासून सुरुवात करायची की मुळात बँका कुठल्या कुठल्या सेवा ग्राहकांना देतात? परिचित तर आहेतच, पण अनेक अशा असतील की कदाचित माहीत नसेल ग्राहकांना. काय सांगाल? बँक म्हटलं की आपण एक गृहीत धरून चालतो की पैसे जमा करायचे आणि कर्ज घ्यायची. बेसिक गोष्टी म्हणजे सामान्यतः लोकांची एक कल्पना जी असते बँकांविषयी की बा इथं आपण पैसा जमा करू शकतो. जमा करताना त्याच्यामध्ये चालू खाती असतात, बचत खाती असतात आणि मुदत ठेवी असतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं बँकिंग वाढवायचं आहे आणि बँकिंग लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक चांगली सोय आणली, ती म्हणजे बेसिक सेव्हिंग बँक डेपॉझिट अकाउंट, BSBD ज्याला म्हणतात, जिथं तुम्हाला अजिबात अगदी कमीत कमी मिनिमम बॅलन्स 0 देखील असू शकतो. याच्या पलीकडे जाऊन जी बचत खाती असतात त्याचं मग वर्गीकरण असतं. आता कल्पना मॅडम तुम्हाला सांगतील त्यांच्या अनुभवावर. म्हणजे त्या ग्राहकांना वेगवेगळे डेस्टिनेशन किंवा कलर स्कीम दिले जातात, वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात आणि त्यांचे काही राईट्स म्हणा किंवा काही त्यांना फॅसिलिटीज असतात त्या वेगळ्या असतात. पण अगदी बेसिक लेवलला तर आपण म्हटलं तर BSBD, बेसिक सेव्हिंग बँक डेपॉझिट अकाउंट, हे सगळ्या बँकांनी दिलं पाहिजे. ही रिझर्व्ह बँकानं दिलेली एक मार्गदर्शक तत्व प्रणालीतला एक भाग आहे. याच्यापर्यंत जाऊन आपण बघितलं इन्व्हेस्टमेंट जे आपण गुंतवणूक करतो, रिझर्व्ह बँकांना सांगताना गुंतवणूक करताना मग आपण फक्त म्युच्युअल फंड, शेअर्स वगैरे असं म्हणतो, असं नसतं. मग आपण गुंतवणूक करताना सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. सोन्यामध्ये गुंतवणूक करताना एक महत्त्वाचा भाग म्हणजे शासकीय सुवर्ण रोखे. तर हे तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या मार्फत अवेलेबल असतात. तर रिझर्व्ह बँकेच्या मार्फत जरी अवेलेबल असेल तरी तुमचं ज्या डीमॅट अकाउंट आहे, ज्या बँकेत खातं आहे त्याच्याशी हे संलग्न केलं जातं. त्यामुळे तुम्हाला निवेश करताना किंवा गुंतवणूक करताना सुवर्ण रोख्यात गुंतवणूक करायची असेल तिथं देखील तुम्हाला बँकांकडून सहभाग आणि सहयोग मिळतो. त्या व्यतिरिक्त सरकारी रोख्यांमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल
तर तिथं मग तुम्हाला अगदी रिसेंटली रिझर्व्ह बँकेने RBI रिटेल डायरेक्ट म्हणून स्कीम चालू केली आहे, जिथं तुम्ही स्वतः एक रिटेल ग्राहक म्हणून सरकारी रोख्यांमध्ये व्यवहार करू शकता. त्याच्यासाठी पण तुम्हाला तुमचं बँकेतलं खातं आणि तुमचं डीमॅट संलग्न करायला लागतं. आणि या व्यतिरिक्त आपण नेहमी बघतो की आपण पैसे इथं पाठवायचे, पैसे मागवायचे, बरोबर, मग ते आंतरदेशीय असो किंवा आंतरराष्ट्रीय असो, या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये बँकांचा सहभाग असतो. बरोबर. सरांनी आता उल्लेख केला की अकाउंट्स वेगवेगळ्या प्रकारची, सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये सुद्धा, आणि ग्राहकांना वेगवेगळे कलर कोड्स आहेत. तर एकंदरीतच अकाउंट ओपनिंग किंवा जर मला ते क्लोज करायचं असेल या सगळ्या संदर्भात, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुठल्याही बँकेचा जर आपल्याला भाग व्हायचा असेल तर तिथे अकाउंट किंवा बाकी सगळे व्यवहार, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सविस्तर? जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बेसिक सेव्हिंग्ज अकाउंट्स हे अगदी प्रायमरी अकाउंट असतं, जिथे कुठल्याही कस्टमरला काही पैसे ठेवायची गरज नसते. परंतु समजा तुमच्याकडे 10,000 असेल किंवा 25,000 असेल, त्याप्रमाणे एकेका अकाउंटला कॅटेगराईज केलं जातं. अच्छा. त्याप्रमाणे त्यांना सर्व्हिसेस पण दिल्या जातात. कारण कसं असतं की प्रत्येक माणसाला बेसिक सर्व्हिस पाहिजे असते असं नसतं. काही लोकांना त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये त्यांना आणखीन काही फॅसिलिटीज एक्स्ट्रा पाहिजे असतात, तर त्या सगळ्यासाठी ते कोडिंग केलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्यांना ती सर्व्हिस दिली जाते. ह्याच्यामध्ये अजून काय काय, म्हणजे अजून सविस्तर काय सांगाल? सर्व्हिसेस सांगायचं म्हटलं तर समजा आता एक करंट अकाउंट असेल, करंट अकाउंटमध्ये कसं असतं की एक नॉर्मल करंट अकाउंट ओपन केलं आहे, पण जर एक मोठी कंपनी आहे, त्यांचे खूपसे वेंडर्स आहेत, खूपसे एम्प्लॉईज आहेत, तर त्यांना त्यांच्या वेंडर्सना कॅश मॅनेजमेंट समजा द्यायची असेल तर ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेंटरला जाऊन कॅश पिकअप करू शकत नाही. तर ते काय करतात, बँकेवर एक टायअप करतात. समजा आता माझ्या 1000 ब्रांचेस असतील बँकेच्या, तर 1000 ब्रांचेसमध्ये त्यांचे ते प्रत्येक कस्टमरला सांगतात की हा तुमचा कोड आहे, तुम्ही या बँकेत या ब्रांचमध्ये जा, हा कोड सांगा आणि तुमची कॅश जमा करा. आता ही खूप युनिक फॅसिलिटी आहे, ही काय तुम्हाला अशी मिळत नसते, परंतु तुमच्या बिझनेसप्रमाणे, रिक्वायरमेंटप्रमाणे त्याला ते कस्टमाइज करतात, मॉडिफाय करतात आणि त्याप्रमाणे ते निराळ्या पद्धतीने त्यांना देतात. पण मला देवधर मॅडमना असं विचारायचं आहे, कारण मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधी असताना ग्राहक अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याशी जोडले जातात आणि अनेक गोष्टी शेअर करतात. एकंदरीत बँकेत गेल्यानंतर आता काय काय अनुभव येतात हे जरा ऐकायला आवडेल, कारण ह्या सगळ्या गोष्टी बँक्स कशा चालतात किंवा बँकेकडनं सेवा कुठल्या आहेत त्या बाबतीतल्या आहेत, पण बँकेत गेल्यावर आपल्यासारख्या ग्राहकांसाठी काय वातावरण असतं ते सुद्धा, त्याच्यावर बोलणं सुद्धा फार गरजेचं आहे. हो, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण की मुंबई ग्राहक पंचायत असो की कुठलीही बँक असो, त्या बँकेचा जो ग्राहक वर्ग आहे त्याच्यात आत्ता ज्यांचा उल्लेख झाला असे ग्राहक किती टक्के आहेत आणि खूप 10,000, 25,000 किंवा 5 लाख 10 लाख ठेवणारे असे ग्राहकांची म्हणजे संख्या तुम्ही जर बघितलीत तर तो डेटाबेस खूप मोठा असतो. बरोबर. आणि ते ग्राहक जे असतात ते ज्याला आपण आमच्या भाषेमध्ये म्हणजे भाबडे असतात बरेच वेळा. खरं. हां, म्हणजे आत्ता ही जी फॅसिलिटी सांगितली की 1000 ठिकाणून पैसे, छान आहे फॅसिलिटी, पण त्या फॅसिलिटीचा किंवा त्या सेवेचा उपभोग घेऊ शकणारे उपभोक्ता किंवा ग्राहक हे मर्यादित असतात. बरोबर. आणि खूप सारे जे आम्ही ज्याला आपण ग्रासरूट म्हणतो, अगदी अशा ग्राहकांची संख्या खूप असते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अगदी बँकिंगमध्ये सरांनी जसं सांगितलं तसं पैसे ठेवायचे आणि कर्ज घ्यायचं, ह्या 2 सेवांसाठी असलेला जो ग्राहक वर्ग आहे तो खूप मोठा आहे. बरोबर. तर त्यांच्या समस्या काय आहेत ह्याच्याकडे मुंबई ग्राहक पंचायत, कारण जो मोठा आहे 1000वाला तो स्वतःची काळजी घेण्यासाठी खूप सक्षम असतो. बरोबर. पण जो ग्रासरूट लेव्हलचा आहे, जो भाबडा ग्राहक आहे, निरागस असा एक शब्द जाखोटिया सरांनी वापरला होता एकदा बोलताना, की तो निरागस आहे, तो पटकन विश्वास ठेवतो, कारण की बँक आहे म्हणजे तिथे विश्वास ठेवल्याशिवाय चालणारच नाही माझं. बरोबर. त्यामुळे तो विश्वास ठेवतो. आणि मग जेव्हा असं कधीतरी होतं की त्याला अपेक्षाभंग होतो, उदाहरणार्थ पासबुक प्रिंटिंगचं मशीन आहे ते चालत नाही आणि त्याच्यावर फक्त हे मशीन बंद आहे असं एका कागदावर लिहून चिकटवून ठेवलं आहे, पण ते कधी दुरुस्त होईल ह्याचा कधी कधी बँकेच्या आत बसलेल्या लोकांना पण पत्ता नसतो. आणि ते स्वतः पण कधी कधी आम्हाला फील होतं ग्राहक काम करताना की ते स्वतः पण हेल्पलेस होतात, कारण कधी ते रिपेअर होईल याचं उत्तर त्यांच्याकडे नाही
आणि ग्राहकांना किती फेऱ्या मारायला लागतील हे ग्राहकांना माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग मुंबई ग्राहक पंचायतीचा रोल सुरू होतो. मॅडमने आत्ता सांगितलं की अशा पद्धतीचे काही काही प्रॉब्लेम्स ग्राहकांना येतात जेव्हा ते ब्रँचमध्ये जाऊन व्यवहार करतात. ग्राहकांनी अजून कोणत्या कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक माहिती जी असते एक बँकांविषयी, बँकांच्या प्रोडक्ट्सविषयी, बँकांच्या सर्व्हिसेसविषयी, ह्याच्याविषयी अज्ञान खूप प्रचलित आहे. म्हणजे आपण जाणून घेत नाही. कारण एक अमिताभ बच्चन जी सिरियल रिझर्व्ह बँकेसाठी करतात बँकिंग अवेअरनेसची, त्यातलं शेवटचं वाक्य लक्षात ठेवा, जानकार बनिये सतर्क रहिये. आपला पैसा आहे, बरोबर, तेव्हा आपण त्याच्याविषयी सतर्कता बाळगली पाहिजे. बँक काही असो, मॅडमने जे सांगितलं त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला शाखेपर्यंत जायची गरज आहे का? आता बँका तुमच्यापर्यंत पोचण्याचे बरेच माध्यमं आहेत. SMS आहे, मोबाईल बँकिंग ॲप आहे, नोटीस बोर्ड्स आहेत, प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. त्यामुळं ग्राहकापर्यंत बँक कशी पोचती याची भरपूर पर्यायी व्यवस्था उभी झालेली आहे. त्यामुळं मला प्रत्येक वेळेला ब्रांचमध्ये गेलंच पाहिजे का? आता मॅडम जसं म्हणाले पासबुक, तर तुम्हाला ॲपमध्ये क्वार्टरली, सहामाही, वार्षिक सगळ्या स्टेटमेंट तुम्ही बसल्या बसल्या तुमच्या फोनवर घेऊ शकता, मागू शकता. म्हणजे हे काय कठीण नाही आहे. फक्त याच्यासाठी काय पाहिजे, थोडं ट्रेनिंग, अवेअरनेस, जाणकारी याच्याविषयी करून देणं. तिथं माझ्या मते बँकांच्या वतीनं एफर्ट्स थोडे कमी पडत आहेत. म्हणजे ग्राहकांची संख्या एवढी वाढलेली आहे. गेल्या 20 वर्षात जर आपण बँकिंग ग्राहकाची संख्या बघितली, फक्त 2014 पासून आतापर्यंत गेल्या 10 वर्षात जवळजवळ 56-57 कोटी ॲडिशनल खातेदार ॲड झालेत बँकिंग व्यवस्थेमध्ये. बरोबर. तर एवढी प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यानंतर मग ते ग्राहक कुठेही असू देत, ग्रामीण स्तरावर असू देत किंवा निमशहरी असू देत, शहरी असू देत, मेट्रोपोलिसमध्ये असू देत, बँकेचा ग्राहक हा ग्राहक असतो. बरोबर. पण त्या ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी प्रत्येक खेपेला बँकेचेच स्टाफ किंवा बँकेचाच जो वर्ग असेल, कर्मचारी वर्ग ते असतील असं नाही. म्हणून ज्या ग्रामीण क्षेत्रात आहेत तिथं रिझर्व्ह बँकेने बँकांशी चर्चा करून एक बँकिंग मित्र अशी एक कन्सेप्ट, म्हणजे त्याला बँकिंग कॉरेस्पॉन्डंट म्हणतो, ही व्यवस्था उभी केलेली आहे. आता ते दर हँडहेल्ड डिव्हाइस म्हणून, जे आपण स्कॅनिंग डिव्हाइस म्हणतो, असा हातात घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन कॅश जमा करतात, कॅश विड्रॉल ज्यांना पाहिजे त्यांना पैसे देतात. म्हणजे प्रत्येककडं ती ब्रिक अँड मॉर्टर किंवा ATM टाईप व्यवस्था उभं करणं शक्य आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. आणि त्याचा बोजा फायनली ग्राहकावर पडतो. ग्राहकावरही बोजा पडू द्यायचा नाही आहे. बरोबर. याच्या अनुषंगाने दुसरं, आता तुम्ही म्हणालात की मॅडम म्हणाल्या, तर बऱ्याच गोष्टी बँकांमुळे किती सोयीच्या झाल्या आहेत. म्हणजे आता युटिलिटी पेमेंट्स, तुम्ही ECS एक मॅन्डेट दिलं, तुमचं फोन बिल, गॅस बिल, शाळेची फी, म्युन्सिपल टॅक्सेस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ECS मॅन्डेटच्या माध्यमातून मॅनेज करता येतात. खरं. तुम्हाला दर महिना जाऊन चेक जमा करायचा आहे, मी चेक टाकलाय की नाही, वाटलाय की नाही, चिंता करायची गरज नाही. तुम्ही एकदा मॅन्डेट दिलं की ते काम तुमचं झालं. फक्त तुमच्या बॅलन्स अकाउंटमध्ये बॅलन्स आहे की नाही एवढं तुम्हाला काळजी घ्यायला लागते. खरं. त्यामुळे एक मोठी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता तुम्ही ग्राहकांच्या दृष्टीनं म्हणालात, ग्राहकांच्या दृष्टीनं 3 मुद्दे सर्वात महत्त्वाचे. एक, मला अपेक्षित सेवा कुठली कुठली बँक देते. दुसरं, सेवा नकारली गेली का मला. आणि तिसरं, मला जी आश्वासनं देण्यात आली होती ती वचनपूर्ती झाली की नाही. या 3च गोष्टींमुळं गाऱ्हाणी उभी राहू शकतात ग्राहकांकडून. आणि याच्यासाठी जेव्हा ग्राहक म्हणून एखादी व्यक्ती स्वीकारली जाते बँकेकडून, प्रत्येक बँकेची पॉलिसी असते, कस्टमर ॲक्सेप्टन्स पॉलिसी त्याला म्हणतात. म्हणजे तुम्ही आपण KYC म्हणतो, KYC फक्त एक त्यातला कागदी भाग झाला. तो भाग पूर्ण झाल्यानंतर मग प्रत्येक बँकेचं एक कस्टमर ऑनबोर्डिंग प्रोसेस असतो. तो कंप्लीट झाल्यानंतर मग एक बँक सांगते की आम्ही तुम्हाला ग्राहक म्हणून स्वीकारला आहे. म्हणजे नुसतं मी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दिलं म्हणजे मी या बँकेचा ग्राहक झालो असं होत नाही. तर त्याला कस्टमर ॲक्सेप्टन्स पॉलिसीने कस्टमर ऑनबोर्डिंग प्रोसेस असतो. तो पूर्ण झाल्यावर मग तो माणूस ग्राहक होतो. आणि त्याच्यामध्ये देखील स्टेजेस असतात किंवा तुम्ही या क्षणी तुमचं अकाउंट ओपन झालं की सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असतात असं नाही. काही गोष्टी तुम्हाला 6 महिन्यानंतर मिळतात. कस्टमर म्हणजे कस्टम, रूढी, परिपाठ तो तिथं झाला पाहिजे. तो आमच्याशी व्यवहार करतो हा परिपाठ झाला पाहिजे. कस्टमरचा शब्द तोच अर्थ, शाब्दिक अर्थ तोच आहे. ती रूढी झाली पाहिजे त्याची. तर त्या अर्थानं आता कल्पना मॅडम तुम्हाला जास्त सांगतील याबाबत.
आपण एकंदरीतच त्या अनुषंगाने मग बँकिंगमध्ये झालेले जे बदल आहेत गेल्या काही वर्षांमध्ये त्याबद्दल सुद्धा बोलूया. आणि या निमित्ताने दुसरा जो विषय आहे जो खूप महत्त्वाचा आहे की या सेवांच्या बदल्यात काही वेळेला शुल्क आकारलं जातं आणि तो सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. कधी कधी SMS येतो आणि असं आपण दरवर्षीचं मेंटेनन्स चार्जेस आपले कट झालेत वगैरे असं आपल्याला कळतं. तर हे सगळं नेमकं काय आहे ते सुद्धा याच उत्तरामध्ये सांगा प्लीज. की आता बँकिंग खूप लहान झाली, म्हणजे आपण थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर खिशात बँक चालते, खिशातून तुम्हाला टेक्निकली. आम्हाला आता बँकेत जायला तर ते फक्त लॉकर ऑपरेट करण्यासाठी जायला लागतं. अदरवाईज बँकेत जायची काहीही गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या चेकबुकची रिक्वेस्ट देऊ शकता, तुम्ही तुमचे स्टॉप पेमेंट करू शकता, तुम्ही फिक्स डिपॉझिट बनवू शकता, तुम्ही रिकरिंग डिपॉझिट करू शकता, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, तुम्ही अकाउंट उघडू शकता, तुम्ही अकाउंट उघडू शकता. ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे बँकिंग पर्से आता तसं लिमिटेड नाही राहिलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, अजून मला असं म्हणायचं वाटेल की आता फॉर एक्झाम्पल एक आपण ATMचा किस्सा घेऊया. मला आठवतं सर, पहिलं ATM जे आलेलं मुंबईमध्ये ते 1987 साली HSBCने पहिलं ATM इन्स्टॉल केलेलं अंधेरीतला त्यांच्या ऑफिस. सुद्धा बरीच वर्ष झाली, म्हणजे आता 87 पासून आता हा 24 पर्यंतचा, म्हणजे हा जो काळ आहे लेस दॅन 40 इयर्समध्ये आता ऑल इंडिया लेवलला आपल्याकडे 2 लाखापेक्षा जास्त ATMs आहेत. म्हणजे बघा किती त्याचा फायदा आहे. खरं म्हणजे हे मला सांगावंसं वाटेल. आता राहिला प्रश्न शुल्कचा. तर म्हणतात ना देयर इज नो फ्री लंच. कारण की प्रत्येक गोष्ट करायला खर्च हा खूप असतो. एखादी मशीन, मला आठवतं आम्ही जेव्हा 2000मध्ये 99-2000मध्ये आमच्या बँकेमध्ये इन्स्टॉल करायचं होतं ATM मशीन, तेव्हा एका ATM मशीनची किंमत होती 20 लाख रुपये. 1 ATM इज टू कॉल NCRचं आणि डायबॉलचे मशीन असायचे. एका ATMच्या मशीनची किंमत 20 लाख रुपये असायची. तर बँक जे आहे हा जो खर्च जो आहे तो नॅचरली ग्राहकांना घेणार. आणि रिझर्व्ह बँकेची पण त्यांना संमती असते की प्रत्येक बँकेला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमची जे ग्राहकांना जे तुम्ही शुल्क आकारणार आहात ते तुमचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस वगैरे करून त्याप्रमाणे तुम्ही आकारू शकता. परंतु कुठल्याही प्रकारे ग्राहकाला तुम्ही अगदीच मेटाकुटीला आणू नका तुम्ही, की खूप त्याला एक्झॉर्बिटंट चार्ज त्याला लावू नका. सो मॅक्सिमम लिमिट असं काही ठरलेलं असतं का? नाही. ओके. आता तुम्ही ATM मधनं पैसे काढले. आता आमचा अनुभव असं सांगतो, कित्येक वेळा लोक काय करतात, 100 रुपये काढतील, 2 दिवसांनी परत 100 रुपये काढतील, 500 रुपये काढतील. पण आम्हाला हे कळत नाही की एका ATM मधनं एक ट्रान्झॅक्शन करायला किती खर्च येतो. करेक्ट. यांचे इंटरकनेक्टेड असतात, मशीनचा खर्च, तो पेपर जर्नल प्रिंट आम्ही त्याला JP म्हणतो, जर्नल प्रिंटर, त्याचा खर्च, प्रत्येक गोष्टीला खर्च आहे. तर जोपर्यंत तुम्ही शुल्क आकारत नाहीत तोपर्यंत सामान्य माणूस त्याला असं वाटतं की सारं काही माझ्यासाठीच आहे. म्हणून जे आहे शुल्क आकारणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं मला एक नमूद करावं असं वाटेल इथे, एक चेकबुक फॅसिलिटी. आता तसं तुम्ही पाहिलं तर या डिजिटल वर्ल्डमध्ये तुम्हाला चेकबुकची गरज लागत नाही, एक्सेप्ट तुम्ही जर कुठून बँकेतनं काही लोन घेतलं असेल EMI-साठी किंवा सिक्युरिटी डिपॉझिटचे तुम्हाला चेक लागतात. अदरवाईज तुम्ही सगळं काही तुमच्या डिजिटल पेमेंट थ्रू करू शकता. बरोबर. जर आमच्या अनुभव पण आम्ही असं पाहिलं की कस्टमर 15 दिवसापूर्वी आलेला पुन्हा चेकबुक घ्यायला आला, का बाबा? ते नाही मॅडम वो किधर रह गया. म्हणजे सांगायचा हेतू असा की कारण की ते फ्री मिळतं आहे. पण तेच तुम्हाला चेकबुकला चार्ज करायला सुरुवात केली तर कुठलाही माणूस असा सजग होतो की नाही मला पैसे द्यायला लागणार. त्याच्यामुळे शुल्क आकारणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की एवढा मोठा पसारा आहे बँकिंगचा. आणि आता बँकिंग फक्त बँकेसाठी सीमित नाही राहिली, त्याच ब्रांचसाठी सीमित नाही राहिली. बरोबर. आता बँकेने एवढे काही फॅसिलिटीज दिले की कल्पनेच्या बाहेर आपण बँकिंग फॅसिलिटी करतोय, कस्टमरला देतोय आपण. त्याच्यामुळे शुल्क आकारणं आपणही म्हणजे एखादं शुल्क आहे तर मला माहिती पाहिजे की मी कुठल्या कामासाठी किती पैसे देणार आहात. तर त्याचं माझं काय कर्तव्य होतं, ॲज अ कस्टमर जेव्हा मी बँकेचं अकाउंट ओपन करते तर मला काय काय फॅसिलिटी दिल्या जातात, किती प्रमाणात दिल्या जातात, त्याच्या ओव्हरबोर्ड मी जर जास्त वापरल्या तर मला किती पैसे द्यायला लागणार, ह्या सगळ्याचा जर आपण अभ्यास केला तर मला वाटत नाही की कुठल्याही कस्टमरला असं त्रास होईल. त्याच्या मागची भूमिका लक्षात घेणं फार गरजेचं आहे की ही शुल्क आकारली जातात, कारण काय त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, रिझर्व्ह बँकेचा बँकांना गायडन्स असं असतं किंवा तुम्ही कुठलाही शुल्क घेत असताना क्रॉस सबसिडायझेशन करताना छोट्या ग्राहकांनी मोठ्या ग्राहकाला क्रॉस सबसिडाइज करू नये एवढी तुम्ही काळजी घ्यायची असते. अच्छा.
मॅडम म्हणाल्या, जसं मॅडमने सुरुवातीलाही सांगितलं, आम्ही ग्राहकांना वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये क्लासिफाय करतो आणि त्याप्रमाणे कुठल्या सेवा द्यायचो वगैरे. त्या फ्री नसतात ॲक्च्युअली. त्या तुम्ही जो आता एखाद्या तुम्ही सेव्हिंग बँकमध्ये सांगितलं 10,000 रुपये तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये ते कव्हर होऊन जातं. त्यामुळे एखाद्याला तुम्हाला 10 NEFT फ्री देणार आहोत, ते फ्री नसतं ते ॲक्च्युअली. तुम्हाला ते 10,000 रुपये त्याचं ठेवायला सांगतात, त्याच्यामध्ये ते कव्हर होऊन जातं. पण तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली एक ट्रान्झॅक्शन बघायला गेलं, आता मॅडमने ATMचं उदाहरण दिलं. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही आउटस्टेशन कुठल्याही याला गेलात, तुमच्या बँकेशिवाय दुसऱ्या बँकेचं ATM तुम्ही ॲक्सेस करायला गेलात, त्याचं इक्विव्हलंट आम्ही रिझर्व्ह बँकेत सहज माहिती म्हणून काढली होती. इतर बँकेत दुसऱ्या बँकांचं ATM तुम्ही वापरलात पैसे विड्रॉ करण्यासाठी, त्याचं इक्विव्हलंट 16 टेलिफोन कॉल्स एवढे त्याचा आकार बसतो म्हणजे बँकांना. बरोबर. हो, अगदी बरोबर. सो ही खर्चिक गोष्ट आहे आणि ती आपण लक्षात दिसत नाही पाहिजे. देवधर मॅडमनं असं विचारायचं की आता वटकर मॅडमने उल्लेख केला की लॉकर ऑपरेशनसाठी आपल्याला बँकेत अजूनही स्वतः जावं लागतं. तर त्या बाबतीत काय काय अनुभव आहेत आणि त्याबरोबरीने आपल्याकडे खूप मोठा वर्ग आहे ज्येष्ठ नागरिकांचा जो खूप सातत्याने बँकेत जातो आणि अजूनही मोबाईल ऑपरेशन ह्याच्यामध्ये ते, मी असं म्हणणार नाही सरसकट सगळ्यांना जमत नाही, पण बरीचशी अशी आहेत की जे घाबरतात अजूनही. तर त्यांच्यासाठी किंवा दिव्यांग जे असतात ह्यांचा सगळ्यांचा विचार बँकांनी कसा करायला हवा, ग्राहक आहेत कारण ते सुद्धा खूप महत्त्वाचे, या दोन्हीबद्दल सांगा. प्रत्येक ग्राहकच महत्त्वाचा असतो. येस, पण काही ग्राहक जास्त महत्त्वाचे असतात अशी एक म्हण आहे. तर दिव्यांग जे आहेत ते असे जास्त महत्त्वाचे ग्राहक म्हणून त्यांच्याकडे बघणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी जसं काळे सर म्हणाले त्याप्रमाणे सेवा ही बँका उपलब्ध करून देतील आणि देत असतात. पण त्यांना जर बँकेत यावं लागलं तेव्हा तर बँकेचा काउंटर, तिथला स्टाफ, होतं असं ना की आत्ता जे बोलणं झालं त्याच्यानुसार बँक हा व्यवसाय आहे, बरोबर, चॅरिटी नाही आहे. तेव्हा सेवा शुल्क हे लावलं पाहिजे. पण मग ते दिव्यांगांना, ते दिव्यांग आहेत म्हणून त्याच्यामध्ये काही कन्सेशन देता येईल का असं. दुसरा एक मुद्दा बोलण्यात आला की ग्राहकांचं शिक्षण. तर सेवा शुल्कांच्या संदर्भात किंवा लॉकरच्या संदर्भात की आता लॉकरचं जे वार्षिक घेतात चार्जेस ते घ्यायला पाहिजेत, त्याच्याबद्दल कोणाचं ऑब्जेक्शन असणार नाही. फुकट कुठल्या ग्राहकाला काही देऊच नाही. हो, देर इज नो फ्री लंच असं मुंबई ग्राहक पंचायत तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकाला पण सांगते. कारण ग्राहकाला आपल्याला शहाणं करायचं आहे आणि सक्षम करायचं आहे. त्यामुळे एकावर एक फ्री घेऊ नका असा धडा आम्ही शिक्षण विभागातून देतच असतो, कायम देतच असतो. पण जे सेवा शुल्क लावलं जाणार आहे ते समजा वाढलं असलं तर एक ऑब्झर्वेशन असं आहे की हॅपी बर्थडेचा ना काही काही बँक SMS करतात ग्राहकाच्या वाढदिवसाच्या दिवशी. खूप चांगलं आहे ते. पण त्याच्याचबरोबर हे सेवा शुल्क या तारखेपासून, या फायनान्शियल इयरपासून हे सेवा शुल्क वाढणार आहे किंवा तुमचा टायमिंग आहे बँकेचं ते 9 ते 3 असतं, कधी 10 ते 4 होतं. मग ह्याचा पण SMS पाठवा ना, ही पण सेवा तुम्ही द्या ना. म्हणजे सेवेचा दर्जा आणि सेवेचं शुल्क हे एकमेकांशी छान मेळ खाल्लेलं आहे असं ग्राहकाला वाटलं पाहिजे. आता हा विषय इथपर्यंत आलाय सर, तुम्ही सांगाच, पण त्याबरोबरीने मी पुढला प्रश्न सुद्धा तुमच्या समोर ठेवते आणि मग आपण तुम्हाला जो मुद्दा मांडायचा आहे. मॅडम दिव्यांगांविषयी म्हणाले, रिझर्व्ह बँकेने सगळ्या बँकांना निर्देश दिलेत आणि बऱ्यापैकी त्यात अंमल पण झालेले आहेत की एक, तुम्ही प्रत्येक ब्रांचला रॅम्प हा ठेवला पाहिजे ॲक्सेससाठी. सगळ्या शाखांमध्ये आता तुम्ही गेलात सगळीकडे रॅम्प आहे. आणि दुसरे सगळे ATMs हे ब्रेल एनेबल्ड आहेत. हो, सगळे ATM ब्रेल एनेबल्ड आहेत. त्यामुळे दिव्यांगांच्या त्या 2 मेन गोष्टी काळजी घेण्यात आलेल्या आणि नॉट ओन्ली ब्रेल एनेबल्ड बरोबर त्याच्याबरोबर ऑडिओ इनपुटही आहे. म्हणजे तुम्ही इनपुट केलेला पिन बरोबर आहे की नाही हे तुम्हाला ते रिपीट करून सांगतं. तुम्ही हा पिन एंटर केलाय, हा बरोबर आहे का, म्हणजे इट कम्स इन टू युअर इयर्स. मग तुम्ही यस म्हटल्यावरच ते पैसे विड्रॉल करतात. करेक्ट. सातत्याने ह्यावर विचार होतच असतो ना. आपण आता हा मुद्दा जो आलेला आहे की नेट बँकिंग किंवा तंत्रज्ञानामध्ये होत असणारा बदल, तर ह्या सगळ्याकडे ग्राहकांनी कसं बघितलं पाहिजे.
कारण ही सुद्धा आपली म्हणजे आपल्याला जसे अधिकार दिलेत ग्राहक म्हणून त्या कर्तव्यांमध्ये ही एक गोष्ट आहे की काळानुरूप होत असणारे जे बदल आहेत त्याला ग्राहकांनी सुद्धा एक चांगला सकारात्मक प्रतिसाद देणं ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. तर तंत्रज्ञानाकडे ग्राहकांनी कसं पाहिलं पाहिजे बदल? तंत्रज्ञान हे एक सपोर्ट सिस्टीम आहे. ॲब्सोल्युटली. तंत्रज्ञान म्हणजे बँकिंग नव्हे, ही एक डिसिजन सपोर्ट सिस्टीम आहे. तुम्हाला मदत करते बँकिंग करण्यासाठी. आणि या संदर्भात बिल गेट्सनी 1984 साली अमेरिकन बँकर्स असोसिएशनमध्ये एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते, गोईंग फॉरवर्ड वी रिक्वायर बँकिंग बट नॉट बँक्स. येस, बरोबर. अगदी बरोबर. तर तंत्रज्ञानाची झेप तेवढी जाऊ शकते. हे तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला त्यात कुठं ना कुठेतरी एक पर्सनलायझेशन आणायला लागतं. आणि ते पर्सनलायझेशन आणायचं काम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर किंवा तुमचे कस्टमर अवेअरनेस लोक जे असतील या लोकांनी घडवून आणायचं असतं. आणि त्या संदर्भात ग्राहक जागृती किंवा या संदर्भात ते काम व्हायला पाहिजे. ते ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. आरबीआय कडनं असे काही प्रयत्न केले? आरबीआय कडून होतात, पण आरबीआय कसं असतं, आरबीआय आम्हाला काय काम करायचं असेल तर आम्हाला बँकांचीच मदत घ्यायला लागते. बरोबर. आमचं प्रतिनिधित्व जर तुम्ही ऑल इंडिया बघितलं तर आम्ही फक्त 29 ठिकाणी आहोत. तर आता मला समजा पुण्याला जाऊन कार्यक्रम करायचा असेल तर मला बँक ऑफ महाराष्ट्र किंवा तिथली लोकल जी बँक असेल त्यांचीच मदत घ्यायला लागते. बरोबर. आणि दुसरं, आम्ही एखाद्या बँकेबरोबर गेलो की बा या बँकेविषयी आमचं मत चांगलं आहे असं काही नसतं. ते आम्हाला ते तिथं एक एजन्सी पाहिजे असती ज्याच्यामार्फत आम्ही अवेअरनेस किंवा जे ग्राहक जागोसारखे कॅम्पेन करू शकतो हे चालू शकतात त्याच्या संदर्भात. तर तंत्रज्ञान आता जर तुम्ही म्हणालात सिनियर सिटिझन्स आपण जे म्हटलं, भारतात ओव्हरऑल तुम्ही बँकांक ग्राहकाची संख्या बघितली, सिनियर सिटिझन्स फक्त 6% बँक ग्राहक आहेत. अच्छा. बाकी सगळे लेस दॅन दॅट आहेत. म्हणजे 35च्या खालचा हा ग्राहक वर्ग जो बँकेचा तो 60%हून जास्त आहे. 35 वर्षाहून कमी वयाचा 60%हून जास्त ग्राहक वर्ग आहे. आता त्या प्रत्येकाने जेव्हा खातं उघडताना पहिलं विचार, तुमच्याकडे नेट बँकिंग आहे का? बरोबर. तुमचं बँकिंग ॲप आहे का? तरच मी तुमच्याकडे खातं उघडीन. बरोबर. त्यामुळे बँका रिझर्व्ह बँकेच्या मागं लागलेल्या असतात, तुम्ही आम्हाला नेट बँकिंगची पण परवानगी द्या. पण त्याच्या आधी रिझर्व्ह बँकेलाही स्वतःचं एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून काही गोष्टी त्या बँकांबरोबर सेटल करायला लागतात की बुवा तुमचं सिक्युरिटी ॲपरेटस काय आहे, तुमचा डेटा सेंटर कुठं आहे, तुमचं डिझास्टर रिकव्हरी मेकॅनिझम काय आहे. म्हणजे जेव्हा आपण एवढ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करायला जातो त्याच्या संदर्भात गाईडलाईन्स रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आहेत की बुवा तुम्ही मुंबईमध्ये जर डेटा असेल तुमचा डेटा सेंटर तर तुमचा डिझास्टर रिकव्हरी सेंटर महाराष्ट्रात असता कामा नये. म्हणजे प्रॉब्लेम मुंबईत किंवा महाराष्ट्रात झाला तो डेटा सेंटरलाही होणार, मेन चार्टरलाही होणार, सगळीकडेच होणार. बरोबर. तर त्यामुळे तो महाराष्ट्राच्या बाहेर तुमचा असला पाहिजे. या सगळ्या गोष्टीमुळं एक रोबस्टनेस आणायचा प्रयत्न चालू असतो, सतत चालू असतो. आणि बँका या अशा संस्था आहेत, प्रत्येक बँकेचं नेटवर्क हे ससेप्टेबल असतं. म्हणजे त्याच्यावर अटॅक होणार हे गृहीत धरूनच. म्हणूनच रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकानं तुम्ही एक VAPT म्हणजे व्हल्नरेबिलिटी असेसमेंट अँड पेनिट्रेशन टेस्टिंग हे करून घ्या. आणि तुमच्या साईटवर कितींदा अटॅक व्हायचा प्रयत्न झाला, कितींदा हॅकिंग व्हायचा प्रयत्न झाला, या संदर्भानं तुम्ही तुमची रोबस्टनेस किंवा सिक्युरिटी फीचर्स तुम्ही वाढवा. ही रिझर्व्ह बँक स्वतःही काळजी घेते आणि बँकांनाही सांगते. आणि बँका त्याला चांगला प्रतिसाद देतात. म्हणजे याचं अगदी लेटेस्ट उदाहरण तुम्ही रिसेंटली 1-2-3 बँकांबाबतीत ऐकलं असेल. निर्बंध लादण्यात आले. का निर्बंध लादण्यात आले? का म्हणजे त्यांनी सिक्युरिटी रिलेटेड जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने त्यांना गाईडलाईन दिले होते, त्याचं पालन केलं नाही. मग जेव्हा बँकांना अशी भीती वाटते की बा आपल्या व्यवसायावरच टाच येणार आहे, मग ते जागरूक होतात. आणि ते कुठल्याही बँका याच्यामध्ये काय असतं, बँकेनं सर्वात मोठी भीती काय असते ती रेप्युटेशन रिस्क. बँकांना आपली पत जी आहे ही लोकांमध्ये पत आपली कमी होता कामा नये याची काळजी बँका खूप प्रामाणिकपणे घेत असतात. आणि त्या अनुषंगानं बँकांना नेटवर्कची पण सिक्युरिटी आणि सेफ्टीची काळजी घ्यायला लागते. बरोबर. मला देवधर मॅडमना विचारायचं, मी तुमच्याकडे येणारच आहे, पण त्यांना विचारायचं कारण इथे जागृतीबद्दल किंवा अवेअरनेसबद्दल RBI कडनं कशी पावलं घेत असताना मुंबई ग्राहक पंचायतीकडनं सुद्धा ग्राहकांच्या शिक्षणासाठी किंवा जागृतीसाठी बरेच उपक्रम राबवले जातात. तर या बँकिंगच्या संदर्भात किंवा बदलणाऱ्या तंत्रज्ञानासंदर्भात सांगितलं जातं असे काही कार्यक्रम होतात? हो. आमचा जो शिक्षण विभाग आहे तो अतिशय सक्षम आहे.
आणि शिक्षण विभागातल्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण हे बँकरकडून केलं जातं किंवा आता सर म्हणे तसे यंगर IT प्रोफेशनल्स असतात त्यांच्याकडून केलं जातं की मग ते आमचे दूत शाळांपासून महिला मंडळांपर्यंत किंवा कॉलेजमध्ये कधी कधी तर NSSची मुलं असतात. अच्छा. हां, NSSच्या मुलांना हे शिकवलं की NSSच्या मुलांना प्रकल्प असतो, मग ते आणखी कुठेतरी खेड्याबिड्यात जाऊन तिथल्या त्या प्रकल्प त्यांचा जो काय असेल त्यानुसार ते काम ते पुढे नेतात. त्यामुळे शिक्षण विभागातर्फे आणि विविध वर्तमानपत्रात, आता कोणी म्हणेल की वर्तमानपत्र कोण वाचतो आजकाल, असं पण कोणाला वाटेल, पण सर म्हणले तसं ज्येष्ठ नागरिक वर्तमानपत्र वाचतात अजूनही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ते जे शिक्षण विभागाकडून जे चालवले जातात सदर कॉलम आपण म्हणतो ते त्यांच्यापर्यंत पोचतं. आणि या व्यतिरिक्त पथनाट्य म्हणून एक असतं, हां, म्हणजे किंवा ज्याला आपण म्हणतो की अभिरूप न्यायालय, असं की बाबा मी फसलो, माझे पैसे गेले, असं करत कोणीतरी आलं आणि मग त्याला दुसऱ्या माणसाने समजावून सांगितलं. अशा तऱ्हेची नाटुकली आपण म्हणू शकू, ती शाळेतल्या मुलांच्यासाठी किंवा मुलांकडून शिक्षक पण खूप चांगलं सहकार्य करतात. ॲब्सोल्युटली. आणि घरोघरी तुम्हाला दिसेल, आता सर म्हणले तसं की आजोबांना नातू शिकवी आजोबाला, अशी ह्या नेट बँकिंग वगैरे ह्या गोष्टींची किंवा टेक्नॉलॉजिकल IT रिलेटेड जे काय असेल त्याची परिस्थिती आज अशी झालेली आहे. खरं. त्यामुळे आजोबा शिकतात पण तरी त्यांना बँकेत जावंसं वाटतं, कारण ते त्या जमान्यातून आले जेव्हा बँकांना टॅगलाईन होती, आपुलकीनं वागणारी माणसं, अधिक व्यक्तिगत जिव्हाळा, अशा टॅगलाईननी ज्या काळात बँका काम करायच्या, खरंय, तेव्हाच बँकिंग अजून त्या आजोबांच्या डोक्यातून जात नाही. म्हणून मग ते नेट बँकिंगचं असलं तरी पण मुलाला म्हणतात तुझं पण पासबुक दे, मी जाऊन ती सिस्टीम क्रॅश झाली तर मी आपला भरून आणून ठेवतो, अशी परिस्थिती होते. खरंय खरंय. हे तर खूपच, म्हणजे हे आपल्या आजूबाजूला असे अनेक ज्येष्ठ असतील की त्यांना खरंच असं वाटतं की ठीक आहे मोबाईलमध्ये आलाय मेसेज पण तरी मी बँकेत जाऊन येतो. मला वाटतं हे थोडंसं त्यांनी दोन्हीकडे आता त्यांचं लक्ष आहे की त्यांना ते नातंही हवंय आणि त्यांना ऑनलाईन बँकिंग सुद्धा हळूहळू जमू लागलंय. मॅडम, स्वतः तुम्ही लेख लिहिता वेगवेगळे, तर ह्या निमित्ताने ऑनलाईन बँकिंग किंवा तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भात तुमची ऑब्झर्वेशन्स काय आहेत? तुम्हाला काय जाणवतं सोसायटीमध्ये आता बँकिंग आणि तंत्रज्ञान हे कशा पद्धतीने सध्या सुरू आहे? तसं म्हटलं तर बँकिंग जे आहे हे आता खूपच सोपं झालेलं आहे, खूप सरळ झालेलं आहे आणि कधीही कुठेही कोणीही करू शकतं. पण या सगळ्या याच्यामध्ये मी एक ग्राहक आहे, माझं अकाउंट माझं आहे की त्याचे सगळे क्रेडेन्शियल माझ्याकडे आहेत, हे चुकूनही मी कोणाला देऊ नये याची खबरदारी पाळणं हे माझं कर्तव्य आहे. ॲब्सोल्युटली. आता कसं होतं, आता अनुभवानं मी सांगते की लोक म्हणतात माझ्या अकाउंटमध्ये पैसे गेले. कसे गेले? 10 लाख गेले, 20 लाख गेले. पण कसे गेले? तुम्ही काही सॉफ्टवेअर डाउनलोड केलं का? नाही, मला काय माहिती नाही. अच्छा, तुम्ही काही OTP दिला होता का? हो, काहीतरी त्याने मला विचारलं होतं. ओ, झालं ना, संपलं ना. तुम्ही कुठला तरी एक मालवेअर तुम्ही इन्स्टॉल करताय, तुम्ही OTP ते त्याला देताय, संपला विषय. म्हणजे मला असं सांगा असं वाटतं की आपण कुठलाही जो व्यवहार करतो तो व्यवहार करायच्या अगोदर आपण पूर्णतः काळजी घेतली पाहिजे की आज जर मला एक कॉल आला आहे, मला एक फोन आला आहे की मॅडम तुम्हाला एवढे एवढे एज पॉईंट्स लागले, इथे क्लिक करा, ते मी करू का? मला काय मिळणार आहे? म्हणजे मला 1 सेकंड पॉज घ्यायला पाहिजे, एक स्टेप मागे गेलं पाहिजे आणि मला विचार केला पाहिजे. आता जसं मॅडम म्हणतात IT प्रोफेशनल्स, अगदी बरोबर आहे, पण ते IT प्रोफेशनल्ससुद्धा या फ्रॉड्सना बळी पडलेले आहेत. त्यांना काय वाटतं, नाही मला फोन आला आहे, मला वेळ नाही आहे. वेळ नाही इज नॉट आन्सर. कारण की अल्टिमेटली आपला पैसा आपण कसं सांभाळायचा हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि आपण ती जर काळजी घेतली ना मॅडम, तर असेच पैसे जात नाही. खरं. रिझर्व्ह बँकेने इतके सुंदर नियम लागू केले, तुमचं कुठलंही नेट बँकिंग करा, ऑनलाईन करा, GPay करा, UPI करा, काहीही करा. पण रिझर्व्ह बँकेने दिलेले जे
मुद्दे मांडलेले आहेत ग्राहकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ते खरोखर अतिशय सुंदर आहेत. आणि कुठेतरी आमचा ग्राहक जो आहे त्याला ते बळी पडतात किंवा कळत न कळत चुका करतात. बरोबर. आणि मग म्हणतात माझे पैसे गेले. अनलेस तुम्ही येस म्हणता Yes. पुढे कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. हा तर जगाचा नियम आहे, नाही का? Absolutely. सर तुम्ही नक्की पॉईंट सांगा. पण ह्या अनुषंगाने हळूहळू आपण आता ग्राहकांचे हक्क आणि अधिकार कर्तव्य ह्याच्याकडे यायला लागलो आहोत, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही जरूर सांगा सर. याच्या आता मॅडमनी जे सांगितलं माझा पर्सनल अनुभवातून सांगतो. लोक सर माझ्या फोनला लॉटरीला म्हणतात तुझं फोन कुठं गेलं होतं लॉटरी तिकीट विकत घ्यायला. तू पहिलं म्हणजे तू लॉटरी लागली म्हणतो लॉटरी तिकीट कुठं आहे दाखव ना मला. आणि तुझ्या फोनला कशी लॉटरी लागली. बरोबर. आणि दुसरं या अनुषंगानं आपण बऱ्याच वेळेला फोन वगैरे अगदी रेकलेसली कोणालाही वापरायला देतो. खरं. तर त्याचं आता रिसेंटली एक मला उदाहरण असं मिळालं. म्हटलं तू फोन कुठे दिला होतास. नाही यात प्रॉब्लेम झाला मी रिपेअरला दिला होता. आता तो फोन जिथं रिपेअरला दिला होता त्या काळात त्याला बँकेचे 7-8 मेसेजेस OTPs वगैरे आले. म्हटलं तू सगळा डेटा कॉम्प्रोमाइज केलायस तर तुला काय याच्यातून कॉम्पेन्सेशन मिळणार. बरोबर. तर जसं मॅडम म्हणाल्या आपल्या पैशाची काळजी आपण घ्यायची असते. आणि प्रत्येक जिथं आपण ठिकाणी जाऊ तिथं डिजिटल फुटप्रिंट्स कुठं आपण सोडतोय आणि ते सोडत असताना हे योग्य जागे आपण सोडतोय की वाईप आउट केले पाहिजेत. बरोबर. हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे आता बऱ्याच वेळेला इव्हन सेलफोनमध्ये बऱ्याच साधा फीचर्स असतो ऑटोफिल. तुमचं नाव ऑटोमॅटिकली नाही ऑटोफिल सगळंच. बरोबर. आता ऑटोफिल सगळं तुम्ही केलं लोकांना तुमच्यामध्ये हॅक करायला फार काही गरज नाही लागत. खरं. तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड डेट ऑफ बर्थ या 3 गोष्टी कळल्या की तुमच्या कुठल्याही अकाउंटमध्ये कोणी हॅक करू शकतो. खरं. तर आता ग्राहकांचे अधिकार काय असतात. ग्राहकांचे अधिकार बेसिकली जेव्हा मॅडम तुम्हाला सांगितलं कस्टमर एक्सेप्टन्स आम्ही तुम्हाला ग्राहक म्हणून स्वीकारलं आहे. एक की तुम्ही ज्या ज्या सेवांसाठी आमच्याबरोबर करार झालं त्या सगळ्या सेवा तुम्हाला देण्यात येतील. आणि जर त्या सेवा आम्ही देऊ शकलो नाही तुम्हाला कारण सांगण्यात येईल का या सेवा देऊ शकत नाही आहे. बरोबर. किंवा डाऊन टाईम असं. आता तुम्ही बऱ्याच बँकांकडून संदेश येताना बघतील की बुवा आमचं इसेन्शियल मेंटेनन्स काम चालू आहे या काळात तुम्हाला नेट बँकिंग सेवा उपलब्ध असणार नाही. बरोबर. किंवा कार्ड पेमेंटच्या सेवा उपलब्ध असणार नाहीत किंवा बँक हॉलिडेज आहेत तुम्ही सगळं त्या सगळ्याबद्दलची माहिती. दुसरं या अनुषंगानं की बुवा KYC नो युअर कस्टमर. ॲक्च्युअली नो युअर कस्टमर नाही आहे ते. नो युअर कस्टमर खूप नंतरचा भाग आहे. ॲक्च्युअली सुरुवातीच्या काळात ते नो युअर डॉक्युमेंट्स म्हणजे त्या ग्राहकाची ओळख पटण्यासाठी किंवा त्याचं वास्तव्य कुठं आहे आणि तीच ही व्यक्ती आहे याचं सरकारने किंवा तत्सम संस्थांनी इश्यू केलेलं एखादं फोटो आयडेंटिटी कार्ड स्वरूपातलं एक ओळखपत्र आहे का. आणि हे देखील 2005 पासून लागू झालं आहे. म्हणजे जेव्हा भारत FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचा सदस्य झाला 2001च्या न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बॉम्बिंग नंतर जेव्हा लोकांना भारताने जे तोपर्यंत गारहाणं करत होते किंवा आतंकवाद्यांना पैसा पुरवत होता तेव्हा त्याची दखल जगाने 2005 साली घेतली. आणि मग तेव्हा भारतातही तो PMLA म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट म्हणून जो आहे तो लागू झाला भारतात. त्या अनुषंगानं KYC आलं. बरं. त्याच्या आधी KYC नव्हतं. त्याच्या आधी काय फक्त मी रश्मी आंबेडकरनं ओळखतो मी या बँकेचा शाखेचा खातेदार आहे यांचं खातं उघडावं एवढी शिफारस. तर आता KYC आल्यामुळं काय झालं आहे नो युअर कस्टमर त्याचं डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंट आणि रिझर्व्ह बँकेने दिलेत 14 सेट. 8 तुमच्या प्रूफ ऑफ रेसिडेन्ससाठी 6 तुमच्या प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी. बरोबर. 14 डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले आहेत. तर या 14 डॉक्युमेंटमध्ये तुम्ही घेऊन गेलात पण हे KYC केल्यावरही एखाद्या अकाउंटमध्ये फ्रॉड होऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही का. म्हणजे त्यांनी दिलेलं आधार कार्ड हेच फेक नाही कशावरून. आधार कार्डही फेक असू शकतं. बरोबर. पॅन कार्डही फेक असू शकतं. आणि त्याच्यासाठी आता बँकांमध्ये बरेच सॉफ्टवेअरही बँकांनी डिप्लॉय केलेत. किंवा एखाद्याने आधार नंबर दिला आधार कार्ड जेन्युइन आहे की नाही हे बघण्यासाठी सॉफ्टवेअर आहे. पॅन कार्ड दिला पॅन एंटर केल्यानंतर हे पॅन कार्ड जेन्युइन आहे की नाही हे बघण्यासाठी सॉफ्टवेअर आहे. तर जेव्हा तुम्हाला एक ग्राहक म्हणून स्वीकारलं जातं तेव्हा सगळ्या सेवा तुम्हाला पुरवायचं आश्वासन दिलं जातं. आणि जर ती सेवा काही काळासाठी उपलब्ध नसेल तर का उपलब्ध नसेल केव्हा उपलब्ध नसेल या संदर्भात तुम्हाला जाणकारी. दुसरं प्रत्येक ब्रांचमध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह नोटीस बोर्ड
प्रत्येक ब्रांचमध्ये, शाखेमध्ये एक कॉन्फरन्स रूम, एक जागी तुम्हाला सगळ्या माहिती, सगळे प्रॉडक्ट्स, सर्व्हिसेस आणि ग्राहकांविषयी जी माहिती आहे ती नॉट ओन्ली शाखांमध्ये, ती प्रत्येक बँकेच्या वेबसाईटमध्ये कस्टमर कॉर्नर म्हणून एक वेगळा हेडिंग, सब हेड, त्याच्यामध्ये ग्राहकांविषयी जे जे काही माहिती दिली पाहिजे वेबसाईटवर, ती रिझर्व्ह बँकेने एक मास्टर सर्क्युलर स्वरूपात दिलेली आहे बँकांना. ही माहिती तुम्ही कस्टमर कॉर्नरमध्ये दिलीच पाहिजे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये तुमचं गाऱ्हाणे संदर्भातलं जे यंत्रणा आहे त्याची रचना काय आहे, तुमची गाऱ्हाणी कशी सोडवली जातील, कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं, या सगळ्याची माहिती तिथं देणं बँकांना प्राप्त आहे. सरांनी तर आता अधिकार सांगितले ग्राहकांचे. मॅडम, तुम्ही अजून काय सांगाल याच्याबद्दल, अधिकारांबद्दल? जसं सरांनी सांगितलं तर तिकडनं मी पुढे हे सांगू इच्छिते की एक ग्राहक म्हणून माझी काय अपेक्षा आहे बँकेकडनं, की मला फेअर ट्रीटमेंट द्यावी. मी जेव्हा बँकेत जाते तेव्हा कोणी मला माझा रंग, रूप, माझं लिंग किंवा माझा बॅलन्स बघून मला ट्रीटमेंट देऊ नये. माझं शिक्षण जे काय असेल तर सगळ्यांना समान शिक्षण द्यावं. नंबर 2 म्हणजे प्रोडक्ट सुटेबिलिटी. सपोज आज माझ्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये आहेत म्हणून मला एखादं इन्शुरन्स दिलं, पण त्यांनी हे पाहायला पाहिजे खरोखर मला त्याची गरज आहे का, त्याचे काय फीचर्स काय आहेत, त्यांनी मला समजून सांगायला पाहिजे आणि गरज असेल तरच त्याने मला ते द्यावं. बरोबर. नंबर 3 मला सांगायचं असं वाटेल की तुम्हाला जो हक्क आहे की समजा एखादं प्रोडक्ट तुमच्याकडनं मी घेतलं आहे पण मला ते मान्य नाही आहे किंवा तुम्ही जे मला सांगितलेलं त्यावेळेस तुम्ही मला काही गोष्टी लपवल्या माझ्याकडनं, मला पूर्णतः सांगितलं नाही, तर माझा अधिकार आहे की मी बँकेला येऊन तक्रार करणं आणि बँकेने माझी तक्रार माझ्या सॅटिस्फॅक्शनपर्यंत, म्हणजे जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत बँकेने मला त्याचं तरी उत्तर द्यावं. निवारण करणं हा सुद्धा अधिकार, हा सुद्धा माझा अधिकार आहे जे बँक डिनाय करू शकत नाही. आणि हे जे निवारण करण्यासाठी मला कोणाकडे कॉन्टॅक्ट करायचं, काय करायचं, याचं सूचना फलक एक्झॉस्टिव्ह याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं कस्टमर कॉर्नर तिथे लावलं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तर असं वाटतं की प्रत्येक बँक आपली एक वेबसाईट तयार करते, प्रत्येक बँकेची वेबसाईट असते. ॲज अ सक्षम कस्टमर मी ती बँकेची वेबसाईट कायम पाहायला पाहिजे, कुठले प्रोडक्ट्स आहेत, काय आहेत, मी दुसऱ्या बँकांबरोबर त्याला तर मी कम्पेअर केलं पाहिजे की जेणेकरून मी फसत तर नाही ना. मला जे सांगितलेलं आहे का की प्रत्येक माणूस चांगलंच करायचा प्रयत्न करतो, पण त्यातून एखादा असं असेल तर माझी फसवणूक तर होत नाही ना, कारण की शेवटी हे पैसे माझे आहेत, माझं डेबिट कार्ड, माझं ATM कार्ड, माझं क्रेडिट कार्ड, हे सगळं माझं आहे. उद्या काही झालं त्याला जबाबदार मी असणार आहे. तर मला कुठेतरी सक्षम होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण आपले पैसे सांभाळून वापरू शकतो. मॅम, तुम्ही काय सांगाल? आणि त्याबरोबरीने कर्तव्य पण सांगा ग्राहकांची. बरोबर आहे, हक्क असतात तिथे कर्तव्य पण येतं. खरं. आणि कर्तव्यामध्ये पहिलं कर्तव्य आम्ही म्हणतो की तुम्ही चिकित्सक असलं पाहिजे. डोळे मिटून गोष्टींचा स्वीकार नाही करायचा. मग ती सेवा असेल, वस्तू असेल, काही असेल, चिकित्सक वृत्ती ही बाणवली पाहिजे. चिकित्सक वृत्ती बाणवताना आपोआपच तुम्हाला गृहपाठ करावा लागतो. तेव्हा ग्राहकांनी गृहपाठ करणं म्हणजे तुम्ही एखादा TV घ्यायचा असताना गृहपाठ करता, तसाच आत्ता मॅडमने सांगितलं तसं मी ह्या बँकेमध्ये किती टक्के आहे, त्या बँकेमध्ये किती टक्के आहे. मला जर कर्ज घ्यायचं असेल तर मला बँक किती फेऱ्या, कारण कर्ज ऑनलाईन कर्ज आणि दुसरं कर्ज ह्याचं प्रॉपर्टीसाठी कर्ज असेल तर तुम्हाला बँकेच्या शाखेला भेट देणं हे अत्यंत आवश्यक असतं. बरोबर. मग मला ती सगळ्या डॉक्युमेंटची यादी एकदम मिळत नाही असं काही मंडळींचं म्हणणं असतं. परत हे आता हा कागद आणा, आता तो कागद आणा, अशा एकदा का नाही हो सांगत सगळे हे बँकवाले आम्हाला. कधीतरी असं झालेलं आहे की प्रॉपर्टीचं लोन फिटलं पण त्याच व्यक्तीचं एक एज्युकेशन लोन फिटलं नव्हतं, थोडं शिल्लक होतं, म्हणून प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट अडवून ठेवले. अच्छा. हां, पण ते त्या व्यक्तीला माहीत होतं की असं नाही करू शकत. हां, त्यामुळे तिला तिचा अधिकार पण माहीत होता आणि तिचं कर्तव्य लोन परत मला कर्जफेड करायची आहे, हे मला दान कोणी दिलं नाही आहे, मी कर्जफेड करणं माझी जबाबदारी आहे, हेही त्याला माहिती होतं. त्यामुळे त्या ग्राहकासारखे असे अनेक असतील. कारण एक आमचं असं निरीक्षण आहे की 1 लाख माणसं फसली ना तर त्यातली जेमतेम 100 माणसं आवाज करतात. आणि पाठपुरावा करणं हे अतिशय जिकिरीचं, वेळ खाऊ आणि तापदायक काम करायला
सगळी माणसं तयार नसतात. खरंय, पण ग्राहकांनी ते पण करणं आवश्यक आहे. हे कर्तव्य आहे त्यांचं. हो, बरोबर आहे. ते त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळेच मग त्यांचा जो तक्रार निवारणाचा हक्क आहे तो बजावण्यासाठी हे कर्तव्य ते त्यांनी केलं पाहिजे. पण त्याचबरोबर ग्राहक शिक्षणाचा जो हक्क आहे, तसंच वेबसाईट सारखंच एक ग्राहक पंधरवडा म्हणून बँकांमध्ये साजरा होतो. होत असे एवढं मला नक्की माहिती आहे. आता या वर्षीचं मला माहिती नाही, पण ह्या पंधरवड्यामध्ये तरी निदान अशी काहीतरी मोहीम करून, मग अशी मी जसं सुचवलं तसं निदान SMS-नी ग्राहकांचं शिक्षण असं, कारण त्याचं दर आठवड्याला तो SMS आला ना तर ग्राहक नाही वाचणार. खरंय. हां, असे आपल्याला येत असतात काही खात्यांकडून की असं करू नका, तसं करू नका, ते नाही वाचणार. पण आज पंधरवडा आहे, म्हणजे त्या पंधरवड्याच्या निमित्ताने ग्राहकांचं काहीतरी संमेलन करणं, त्यांना बोलवणं आणि समोरासमोर, म्हणजे सगळंच नेट बँकिंग आहे आणि फेसलेस होतंय माझं बँकिंग. जसं आम्ही म्हणतो की ऑनलाईन शॉपिंग हे एक फेसलेस शॉपिंग आहे, तशीच ह्या सेवेचं कारण ते सेवा शुल्क घेतात, सो इट इज ऑनलाईन शॉपिंगच आहे एक प्रकारचं, नाही का? तर ते फेसलेस होऊ नये एवढी एक सामान्य ग्राहकाची इच्छा असते. बरोबर. ही सगळी कर्तव्य आणि अधिकार हे सगळे आपल्याला सांभाळायचे आहेत. मॅडमने आता ही गोष्ट सुचवली, तसं अजून काही सुचवावं असं वाटतं की जेणेकरून बँकिंग अजून छान होईल किंवा त्याच्यामध्ये एक पारदर्शकता आणखीन वाढेल, असं काही तुम्हाला सुचवावं असं वाटतं? पारदर्शकता आहे. त्रुटी कशाची असेल तर जसं मॅडम म्हणाल्या, चिकित्सक वृत्ती, तर रिझर्व्ह बँकेने एक इनिशिएटिव्ह चालू केला होता. जसं KYC नो युअर कस्टमर, तसं KYB नो युअर बँक. तुमचे बँकेच्या संदर्भात तुम्ही किती माहिती आहे तुम्हाला, तुमच्या बँकेत काय चाललं आहे, तुमच्या बँकेचे बोर्ड कोण आहे, CEO कोण आहे, त्यांच्या संदर्भात मार्केटमध्ये काय गप्पा चालल्या आहेत किंवा काय रुमर्स चालले आहेत. त्यामुळे नो युअर बँक हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जसं आता मॅडम म्हणाल्या की प्रोडक्ट सुटेबिलिटी मी एकच सांगतो, बेसिक अगदी ग्राहकांनी एक मूल तत्व एक लक्षात ठेवायचं. बँकिंग प्रॉडक्ट म्हणजे काय? मी मुद्दल जर 10,000 रुपये जमा केले, जो मला व्यक्ती एखादा प्रॉडक्ट विकू इच्छितो, मी त्याला एवढंच विचारणार की बा मला मुद्दल 10,000 रुपये मी मागेल तेव्हा 10,000चे 10,000 मिळतील का? येस. जर 10,000 मी मागेल तेव्हा मिळणार नसतील तर तो बँकिंग प्रॉडक्ट नाही आहे. कारण बँकेने जेव्हा रिझर्व्ह बँकेने लायसन्स देण्यात येतं तेव्हा अगदी तुम्ही मुदत ठेव असली तरीही ग्राहकाचा अधिकार हक्क आहे, तो केव्हाही जाऊन आपले पैसे मागू शकतो बँकेकडून. मी 5 वर्षाची FD ठेवली आहे म्हणून 5 वर्षापर्यंत मी FD मागू असं होत नाही. मी काल 5 वर्षाची FD ओपन केली असेल, मला उद्या जाऊन ते प्रिमॅच्युअरली विड्रॉ करायचे असतील तरी ती मला मुभा आहे. मला ते 10,000चे 10,000 मिळाले पाहिजेत. अच्छा. हो. मला हा बेसिक एक तत्व लोकांनी लक्षात ठेवलं की बँकिंग प्रॉडक्ट नॉन बँकिंग प्रॉडक्ट काय आहेत लक्षात ठेवलं, फसगत होण्याची शक्यता खूप कमी असते. आपण नेहमी खूप काय इन्शुरन्स तुम्हाला एवढं रिटर्न मिळणार. अरे इन्शुरन्स इज नॉट इन्व्हेस्टमेंट. लोकांना हे कळत नाही. इन्शुरन्स ही एक तुम्हाला हमी असते की बा अशी दुर्घटना झाली किंवा अशी घटना झाली तर या संदर्भात तुमची आर्थिक जो बोजा आहे तो इन्शुरन्स माध्यमातून तुम्हाला परत देण्यात येईल. सो इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही आहे, हे लोकांना लक्षात येत नाही. बरोबर. त्यामुळे एखाद्या इन्शुरन्स प्रॉडक्टवर तुम्हाला 14% व्याज मिळेल, 14% परतावा मिळेल असं होत नाही कधी. खरं. त्यामुळे तुम्हाला परतावा मिळण्याचे 2-3च पर्याय असतात. एक रिअल इस्टेट, सोनं किंवा बँकांचे निधी तुम्ही बँका जमा करतात ती, किंवा स्टॉक मार्केट. इन्शुरन्स वगैरे कधी गुंतवणूक होऊ शकत नाही. मला वाटतं या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं ग्राहकांच्या डोक्यात, ग्राहक शिक्षण महत्त्वाचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं एक यांना सांगतो की तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत की बऱ्याच लोकांना नॉमिनेशन म्हणजे काय याच्याविषयी जाणकारी नाही आहे. खरं आहे. प्रत्येकाने लॉकर असो किंवा तुमचे डेपॉझिट्स असो, प्रत्येकाने नॉमिनेशन हे केलं पाहिजे, म्हणजे ते पुढच्या जनरेशन ते सोयीस्कर होणार आहे. बरोबर आहे. सोप्या होणार आहेत गोष्टी, त्याच्यामुळे सोयीस्कर होणार आहे. म्हणजे खातं ट्रान्सफर होणं, वर्गीकरण होणं, त्यातले बॅलन्सेस पुढच्या जनरेशनला मिळणं हे कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात अडकून पडणार नाही. फक्त आता बँकिंगमध्ये काय आहे, लॉकरमध्ये तुम्ही मोर दॅन एक नॉमिनी असू शकता, बँकिंगमध्ये फक्त एक नॉमिनी. आता तिथेही मी ऑल इंडिया बँक डिपॉझिट असोसिएशन सरकारबरोबर नेगोशिएशन चालू आहे आमचं. तिथे मोर दॅन 1 नॉमिनी असावा, अलाव करा वगैरे.
तर त्याच्यासाठी कायद्याची अमेंडमेंट वगैरे होऊन येईल ती. बर. पण लोकांनी नॉमिनेशन प्लीज करावं. आणि आता नवीन कायद्यानुसार जो नॉमिनी आहे त्या संदर्भातले डिटेल्स पासबुकमध्ये छापायची एक मॅन्डेटरी रिक्वायरमेंट बंधनकारक झालंय सरकार आता. आणि रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे बँकांना. त्यामुळं मी एखाद्या एक ग्राहक व्यक्तीला शिक्षण. नॉमिनी म्हणून दिला असेल हा. तर ते माझ्या पासून छापून येतं की या खात्यासाठी ही नॉमिनी आहे, त्या व्यक्तीचं नाव हे आहे आणि या व्यक्तीचं नातं या खातेधारकाशी हे आहे. अच्छा, ही खूपच चांगली हो, हो, हो. व्यवस्था या अगदीच, निमित्ताने झाली अगदीच. ना. मला देवधर मॅडमना विचारायचं आहे, कारण आता चर्चेच्या खूप आपण आता हळूहळू शेवटाकडे येतोय. समस्या साधारणतः कुठल्या येतात बँकिंग या क्षेत्राचा जेव्हा आपण विचार करतो? कुठल्या जनरल समस्या ग्राहकांच्या आता मी असतात? बोलता बोलता काही बऱ्याच समस्यांचा सांगितल्या उल्लेख तुम्ही. केलेला हो. आहे. पण अलीकडच्या काळामध्ये सायबर या क्षेत्रातून फसवणूक आणि मग ते 1930ला कॉन्टॅक्ट करा किंवा अशा समस्या जास्त तक्रारी येत आहेत. हो हो. पण बाकीच्या ज्या समस्या येतात त्यांचा मी उल्लेख केला त्याच आहेत की आमचं बँकेला व्हिजिट करायला लागू नये अशी काही मंडळी आहेत आणि व्हिजिट बँकेला करणारी मंडळी आहेत. तर त्या दोघांच्या की नेट बँकिंग करत असताना कधी आता इंटरकनेक्टिव्हिटी हा प्रॉब्लेम असतो. खरं. आता कनेक्टिव्हिटी हा प्रॉब्लेम हा बँकेच्या परव्ह्यूच्या बाहेर पडतो. पण तो प्रॉब्लेम त्याला बँकेचा व्यवहार ऑनलाईन करताना येतो. खरं. हां, म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये तो बँक घेऊन फिरत असला पण तिथे त्याला नेटवर्कच कनेक्टिव्हिटीच नाही आहे तर तो काय करणार? अशा तक्रारींची दखल ही ग्राहक पंचायतीच्या पातळीवर घेऊ नाही आपण शकत. बरोबर. पण सायबर फ्रॉड जी असते ती आम्ही 1930 कडेच त्यांना किंवा पोलिसांकडे FIR करणं वगैरे अशा तऱ्हेने गाईड करतो. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे अशी जर तक्रार असली की डॉक्युमेंटच देत नाही आहे, सगळं कर्जच फिटलं आहे आणि डॉक्युमेंट देत नाही आहेत, किंवा ते आता पासबुक प्रिंटरचं सांगितलं ती निरनिराळ्या बँकांच्या निरनिराळ्या शाखांकडून असे मग फोन येतात. बरोबर. कारण आमचं कार्यालय जरा दूर पडतं पण फोनवरून पण एंटरटेन केलं जातं. पण असं म्हटल्याप्रमाणे कारण एक मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी ह्या आउटसोर्स केलेल्या असतात. त्यामुळे तो प्रिंटर रिपेअर करण्याची कुठली एजन्सी कोणी ठरवली? कधी कधी असं होतं मॅडम, मी अनुभवाने एकाच वाक्यात सांगते की जे धोरणकर्ते असतात ते धोरणकर्ते खूप छान धोरण बनवलेलं असतं. इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ब्रँच वर्किंग माहीत नसतं. म्हणजे ब्रँचमध्ये त्या समोर बसलेल्या व्यक्तीला किती जणांना फेस करायचं स्वतःचं डोकं शांत ठेवून, हे त्याला जेव्हा कळतं तेव्हा तो पासबुक प्रिंटर ताबडतोब दुरुस्त करेल. या 2 वे प्रोसेस ज्याला आपण म्हणतो ना तसं आहे. हां सर, अगदी थोडक्यात सांगा कारण शेवटाकडे आलोय. सायबर फ्रॉडचा उल्लेख केला. गेल्या आठवड्यातच रिझर्व्ह बँकेने अभय होता जे NPCIचे कार्यकारी मुख्य अधिकारी होते जे आता निवृत्त झाले, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे की बुवा हे लवकरात लवकर कसं यांचं निवारण होऊ शकेल. सायबर फ्रॉड रिलेटेड कमिटी विशेष स्थापन करण्यात आलेली आहे आणि रिझर्व्ह बँकेचं सगळ्या राज्य सरकारांचे समन्वय चालू आहे किंवा सायबर आता पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये चांगली भूमिका घेतली आहे. प्रत्येक राज्यांनी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये सायबर क्राईम एक वेगळा विशिष्ट सेल निर्माण केलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये पहिली सुधारणा एवढी चांगली झाली आहे की तुम्ही कुठेही मुंबईतच असेल तुम्ही कुठेही जाऊन त्याच्याविषयी तक्रार नोंदवू शकता. त्याला 0 FIR म्हणतात. बरोबर. ॲब्सोल्युटली. तुम्ही कुठेही जाऊन 0 FIR नोंदवू शकता. तुम्ही ज्या स्थळी घटना घडली तिथंच FIR नोंदवायला पाहिजे असं काही आता राहिलं नाही. खरं. तर अशा बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. आणि आता मॅडम कनेक्टिव्हिटीचं म्हणत होत्या, बऱ्याच गोष्टी बँका हल्ली एक सेट लिमिटपर्यंत ऑफलाईन मोडमध्ये पण अलाउ करतात. वा, हे सगळे बदल खूप स्वागतार्ह आपण म्हणतो तसे आहेत आणि सगळे ग्राहकांना खूप सोप्या पद्धतीने बँकिंग आपण कसं करू शकतो, बँक नव्हे बँकिंग मगाशी म्हणालात तुम्ही तसं, याकडे नेणार आहे. आपण तक्रारींबद्दल एवढ्या थोड्याच वेळामध्ये बोलणार आहोत का? तक्रारींचं निवारण कसं होणार आहे काय, तर आपण पुढल्या भागामध्ये त्याचबद्दल सविस्तर बोलणार आहोत. अगदी जाता जाता जेव्हा आपण आज इतक्या वेगवेगळ्या विषयांवर बोललो, सेवा, शुल्क, अधिकार, कर्तव्य,
आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अगदी जाता जाता एका वाक्यात बँकांबद्दल किंवा बँकिंगबद्दल काय सांगाल? बँक ही अत्यंत अत्यावश्यक आणि विश्वासार्ह सेवा असते आणि आपण ती कशी घ्यायची याच्यासाठी स्वतःला शहाणं करणं आणि शहाणं होण्यासाठी स्वतःचे अधिकारही समजून घेणं आणि कर्तव्यही जाणून घेणं हे त्याच्यावरचं सगळ्यात उत्तम उतार आहे. वाह, पटकर मॅडम. अगदी मी मान्य करते मॅडम म्हणतात तसं. ग्राहकाने सक्षम असावं. कुठल्याही भावनेखातर कोणालाही मला त्याने सांगितलं आहे म्हणून विश्वास ठेवू नये. आपण आपला गृहपाठ व्यवस्थित करावा. आपल्याला हवं असेल तरच ती गोष्ट करावी, अदरवाईज करू नये. आणि आपल्या ड्युटीज आपल्याला माहिती पाहिजे. बरं, ते खूप महत्त्वाचं आहे. जो पण तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ड्युटीज माहिती नसतील तुम्ही फाईट करू शकणार नाही. कर्तव्य माहिती नसेल तर अधिकारांसाठी कसं भांडणार? ॲब्सोल्युटली. सर, माझा पैसा आहे, मला काळजी घ्यायची आहे. मी ज्या संस्थेत गुंतवतोय त्या संस्थेची इत्थंभूत माहिती मला असली पाहिजे. त्यामुळे जसं बँक माझ्याकडं KYC म्हणून बघती, मी बँकेकडं KYB, नो युअर बँक, वा, या दृष्टिक्षेपातून बघितलं पाहिजे. आणि जसं मॅडम म्हणाल्या, इथं कुठल्याही भावनिक आधाराला किंवा भावनिक इमोशनल ब्लॅकमेलला वाव नाही आहे. वा, तुम्हाला व्यावहारिक निर्णय घ्यायचा आहे आणि तो व्यावहारिक निर्णय तुम्हाला तुमचे पैसे जपण्याच्या दृष्टीनं घ्यायचा आहे. खूप छोट्या आणि मूलभूत आपण म्हणतो तशा गोष्टी असतात, पण आपण इतर विचारांमध्ये इतक्या सोप्या गोष्टी कधी कधी मागे ठेवतो आणि खूप विचार करून खूप टेक्निकल करून ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष आपलं होऊ शकतं. पण आज हे तिघही इथे आले आणि अतिशय सोप्या शब्दात तुम्ही ही सगळी माहिती आम्हाला दिलीत. ग्राहकांना सुद्धा, आपले जे सगळे प्रेक्षक आहेत ते ग्राहकच आहेत, त्यांना ही माहिती दिली. तुमचे मनापासून आभार मानते. आणि ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण किंवा कुठल्या तक्रारी करायच्या असतात, कशा असतात, ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.